मी अभिनेत्री रेणुका शहाणेंनी मराठी लोकांना डावलल्यावरून एक पोस्ट केली होती आणि त्याच पोस्टवरून आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी एक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय। भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट रेणुका शहाणेंनाच पत्र लिहिलंय। रेणुका शहाणेंच्या टायमिंगवरून चित्रा वाघ यांनी टीका केली आहे। तुमच्या मराठी मुद्दा उचलून धरण्याच्या टायमिंगवर पाहता राजकारणाची शंका येते असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। तर चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणे यांना लिहिलेलं हे जाहीर पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। तर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील गिरगाव आणि घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक मराठी माणसाला डावलणाऱ्यांना मत देऊ नका असं आवाहन केलं होतं। याच प्रकरणात आता चित्रा वाघ यांनी ही उडी घेतली आहे। रेणुका शहाणेंच्या भूमिकेचं कौतुक केलं, पण टायमिंगवरून त्यांनी टीका केली आहे। रेणुका शहाणे आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। दरम्यान रेणुका शहाणे यांनी नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मराठी नॉट वेलकम म्हणणाऱ्या लोकांना कृपया मत देऊ नका। मराठी लोकांना घर न देणाऱ्या लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका। ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं अशा लोकांचं समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका। कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध मी नाहीये, पण जे आपल्याच महाराष्ट्रात आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत अशा लोकांना शांतपणे मत न देऊन त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे असं ट्विट रेणुका शहाणे यांनी केलं होतं। दरम्यान यावर चित्रा वाघ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील आपण ऐकूया। मी आपणास विचारू इच्छिते की आपण घाटकोपरमधील सोसायटीमध्ये स्वतः खात्री केली होती का? कारण माझ्या माहितीस्तव त्या सोसायटीत समान संख्येने मराठी परिवारही गुण्यागोविंदानं नांदतात। मी परत सांगते, मराठी भाषेचा आदर केला पाहिजे, पण तिचा वापर फक्त राजकीय हेतूकरता होता कामा नये असं चित्रा वाघ त्यांच्या प्रतिक्रियेत म्हणतात। आपणास एक प्रश्न विचारते, कोविडमध्ये पीपी किट्स, बॉडी बॅग्स, मास्क, औषधं यात टक्केवारी खाल्ली आणि मराठी माणूस ऑक्सिजन अभावी मरत असताना करोडो रुपयांचं ऑक्सिजन प्लांट्स फक्त कागदावरच लुटून खाल्लं। तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाची कार्यकाळात ऊर्ध्व भवन बांधण्यात अतिउत्साह दाखवला, पण बीएमसीच्या अर्ध्या अधिक मराठी शाळांना टाळं लावलं। अशा व्यक्तीच्या कृत्याचं तो फक्त मराठी माणूस आहे म्हणून आपण समर्थन करत आहात का असा सवाल चित्रा वाघ उपस्थित करतात। नसल्यास त्या संदर्भात आपण उघड भूमिका केव्हा घेणार? आता त्याला राजकारणाचा भाग आहे म्हणून त्यावर आपण हेतुपुरस्पर मौन बाळगणार का असा सवाल चित्रा वाघ यांनी रेणुका शहाणेंना उपस्थित केलाय।